लोकसत्ता यशस्वी भव मध्ये आपले स्वागत। आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग ब मधील काही प्रयोगांचा अभ्यास करणार आहोत। कोणकोणते प्रयोग आहेत त्यात आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, हा प्रयोग आपण पाहणार आहोत। पर्णरंध्रांचा अभ्यास आपण करणार आहोत। या ठिकाणी अमिबा मधील द्विविभाजन आणि हायड्रा मधील मुकुलायन याचंही आपण निरीक्षण करणार काचपट्टीच्या सहाय्याने। तसंच आपण या ठिकाणी ऍसिटिक आम्लाचे काही गुणधर्म अभ्यास करणार आहोत। बेदाण्यांनी शोषलेलं पाणी आणि त्यामुळे बेदाण्यांच्या वजनात पडलेला फरक हे आपण पाहणार आहोत। श्वसन क्रियेसाठी ऑक्सिजनची गरज असते, हे आपण या ठिकाणी प्रयोगाच्या सहाय्याने बघणार आहोत। आणि निरनिराळ्या पदार्थांचा रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास आपण करणार आहोत, ज्या ठिकाणी आपण जस्त, ॲल्युमिनियम, तांबे अशा पदार्थांचा त्यांच्यावर आम्ल आम्लारी यांच्या कोणकोणत्या अभिक्रिया होतात, विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय, उष्माग्राही अभिक्रिया, या सर्व अभिक्रियांचा आपण या ठिकाणी प्रयोगाच्या द्वारे अभ्यास करणार आहोत। आता आपण काही प्रयोग व्हिडिओ क्लिपद्वारे पाहू। त्यातील पहिला प्रयोग आपण पाहणार आहोत की प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। एक कुंडी 48 तास आपल्याला अंधारात ठेवायची आहे, जेणेकरून तेथे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होणार नाही। नंतर त्यातील एका पानाला यू क्लिपच्या सहाय्याने काळी पट्टी आपल्याला जोडायची आहे आणि यानंतर ही कुंडी आपण सलग 8 तास सूर्यप्रकाशात ठेवायची आहे। नंतर हे पान काढून अल्कोहोल मध्ये बुडवून ते अल्कोहोल मिश्रित आपल्या पान असलेलं आपण वॉटर बाथ मध्ये उकळवून आपण त्यात अशा पद्धतीने उकळवायचं जेणेकरून त्यातील सर्व हरितद्रव्य निघून जाईल। आता काळी पट्टी लावलेला भाग आपण काढून घ्यायचा। आपल्या असं लक्षात येईल की तेवढ्या भाग जागेमध्ये स्टार्च तयार झालेला नाहीये आणि त्यामुळे पानाचा भाग बाकीचा निळा झाला, तिकडे स्टार्च झाला होता। मात्र एवढा पानाचा भाग जो आहे, ज्या भागाला आपण काळी पट्टी लावली होती, त्या भागाला सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तेथे प्रकाश संश्लेषणाची क्रिया झाली नाही, पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च तयार झाला नाही आणि अन्न तयार झालं नसल्यामुळे तेथील भाग आपल्याला निळा झालेला दिसत नाही। बाकीचा भाग मात्र आपल्याला तशा पद्धतीने दिसून येतो। या प्रयोगाचा अनुमान आपल्याला स्पष्टपणे दाखवायचा आहे। हा प्रयोग करताना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात येईल की परीक्षेच्या वेळेस तर आम्ही 48 तास आधी कुंडी अंधारात कशी ठेवणार, काही आवश्यकता नाही। अशी कुंडी 48 तास अंधारात ऑलरेडी ठेवलेली असते, आपल्याला असं पान दिलेलं असतं। अशा पद्धतीच्या पानाचं निरीक्षण करून आपण फक्त निरीक्षण आणि अनुमान त्या ठिकाणी दर्शवायचं असतं। स्टार्च तयार झाला नाही हे या ठिकाणी आपल्याला ठळकपणे नमूद करायचं असतं। पुढच्या प्रयोगाकडे आपण वळूया, पर्णरंध्रांचा अभ्यास करणे। पर्णरंध्रांचा अभ्यास, वेगवेगळ्या पानांच्या पर्णरंध्रांचा अभ्यास करताना आपण द्विदल धान्य असलेली जी पानं असतात त्या पानांचा अभ्यास करतो। आता द्विदल धान्य म्हणजे कोणकोणती? तूर डाळ, शेंगदाणा, गोकर्ण हे सर्व द्विदल, ज्याला 2 दल असतात, ज्या बिया पेरल्यानंतर त्यातून 2 दल आपल्याला बाहेर पडतात, ती द्विदल धान्य। अशा द्विदल धान्याच्या कोणत्याही वनस्पतीच्या पानाचा खालील पातळ पापुद्रा काढायचा आहे आणि हा पापुद्रा सूक्ष्मदर्शित्राखाली आपण पाहिल्यास आपल्याला अशा पद्धतीने पर्णरंध्र दिसून येतात। आता ही पर्णरंध्र असतात, त्यामध्ये नेमकं काय काय असतं? पर्णरंध्रातून पाण्याचं उत्सर्जन कसं होतं, श्वसन प्रक्रियेत त्यातून कोणकोणते वायू बाहेर सोडले जातात, हा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। पर्णरंध्राचा अभ्यास करताना ती काचपट्टी बारकाईने सूक्ष्मदर्शिकेखाली बघताना आपल्या ठिकाणी हरितलौके दिसतात हिरव्या रंगाची, आणि हरितलौके दिसल्याबरोबरच आपल्याला किडनीच्या आकाराचा एक भाग दिसतो। यातून आपण पाण्याचं उत्सर्जन होताना नियमितपणे पाहत असतो। या ठिकाणी आपण पानाच्या वेगवेगळ्या पेशींचा देखील अभ्यास केलेला आहे। थोडक्यात म्हणजे पर्णरंध्राचा अभ्यास अतिशय सोपा असून पर्णरंध्रांची नेमकी कार्य कोणकोणती आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आणि पर्णरंध्राद्वारे आपल्याला वनस्पतीतील श्वसन प्रक्रिया कशी घडून येते ते देखील या ठिकाणी अभ्यासायचं आहे। निरीक्षण आणि अनुमान आपल्या भाषेत विद्यार्थ्यांनी नोंदवायला विसरायचं नाही। आता आपण पुढील प्रयोगाकडे वळणार आहोत। पुढील प्रयोग असा आहे, अंकुरलेल्या बिया घ्यायच्या आहेत आपल्याला आणि अंकुरलेल्या बिया जे श्वसन करतात त्या श्वसन प्रक्रियेसाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, हे आपण या ठिकाणी दाखवून देणार आहोत। आपण काही बिया ओल्या कापसाच्या बोळ्यामध्ये 2 दिवस ठेवून द्यायच्या आहेत। अशा पद्धतीने ओल्या कापसाच्या बोळ्यात त्या बिया ठेवल्यामुळे त्या बियांना मोड येतात आणि काहीसे छोटे मोड आल्यानंतर या बिया आपण अशा पद्धतीने शंकुपत्रात जमा करायच्या आहेत।
शंकुपात्र बिया घेतल्यानंतर शंकुपात्र पूर्णपणे त्यातील हवा काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जोडणी केल्या अशा पद्धतीने दाखवल्यानुसार एका परीक्षणणीत पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे काही तुकडे घालायचे आहेत। हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड काय करतो तर कार्बन डायऑक्साईड जो ठिकाणी श्वसनक्रियेत तयार होतो तो शोषून घेतो। आता ह्या बिया श्वसन कंटिन्युअसली करत असतात आणि ह्या बिया श्वसन करताना त्या ठिकाणी त्यांच्या श्वसनातून कार्बन डायऑक्साईड तयार होतो। श्वसन करताना ह्या शंकुपात्रात जेवढी हवा आहे त्यातील ऑक्सिजन ह्या बिया शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो। आता हा जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो हा कार्बन डायऑक्साईड केओएच तर्फे शोषून घेतला जातो। त्यामुळे या शंकुपात्रातील एकूण हवेचं जे आकारमान आहे ते कमी होत जातं आणि हे आकारमान कमी होत जातं हे आपल्याला रंगीत पाणी हळूहळू या ठिकाणी चढत जातं त्यावरून लक्षात येतं। आता हे रंगीत पाणी कसं चढत जातं तर आपण या ठिकाणी रबरी बुच 2 छिद्र असतात रबरी बुचाला एक अशा पद्धतीने आपण नळी लावलेली परीक्षा नळी ज्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे तुकडे टाकलेले आहेत आणि दुसरी नळी आपण या ठिकाणी रंगीत पाणी असलेल्या चंचुपत्रात सोडलेली आहे। जेव्हा जेव्हा यातून तयार झालेला वायू केओएच शोषून घेतात तेव्हा तेव्हा इकडची हवेची पातळी कमी होते आणि त्यामुळे हवेची पातळी कमी झाल्यामुळे शोषण नलिकेप्रमाणे या टोकाशी क्रिया होते आणि त्यामुळे हे रंगीत पाणी वरवर ओढलं जातं। जेव्हा सुरुवातीला आपण हे अंकुरलेल्या बिया टाकलेल्या असतात तेव्हा सुरुवातीची पाण्याची पातळी इथे होती। 2 तासानंतर आपण जेव्हा पुन्हा परीक्षण केलं तेव्हा आपल्याला पाण्याची पातळी अंतिम पातळी वाढलेली दिसून आली। याचाच अर्थ श्वसन प्रक्रियेत वनस्पतींना देखील वायूची गरज असते हे आपण ह्या प्रयोगाद्वारे सिद्ध केलेलं आहे। हा प्रयोग करायला देखील आपल्याला खूप जास्त कालावधी लागत नाही कारण आपल्याला अशा अंकुरलेल्या बिया दिलेल्याच असतात। आता आपला पुढचा प्रयोग आहे बेदाण्यांनी शोषलेले पाणी पाहणे। बेदाणे 2 तास पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहेत। हे भिजत टाकताना आधी बेदाणे आपण मोजपत्रात टाकून त्यामध्ये काही मिलीलीटर पाणी टाकायचे। आता आपण बेदाण्यांनी शोषलेल्या पाण्याचं प्रमाण हा प्रयोग पाहणार आहोत। या प्रयोगाचे चित्र जरी इथे लावलं नसेल तरी आपल्या प्रयोग वहीत हे चित्र दिलेलंच आहे। आपण काय करायचं एका मोजपत्रामध्ये काही बेदाणे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ते मोजपत्र भरेपर्यंत पाणी टाकायचं आहे। काही तासांमध्ये ते बेदाणे फुगून वर येतील। आता हे बेदाणे पाण्यातून वेगळे काढायचे आहेत आणि उरलेलं पाणी जेवढं आपण पाणी टाकलं होतं त्यापेक्षा उरलेलं पाणी वेगळ्या मोजपत्रात आपण मोजायचं आहे। आता हे बेदाणे आपण गाळण कागदावर टाकून त्याचं पाणी टिपून घ्यायचंय आणि ह्या बेदाण्यांचं वजन करायचं आहे। मुळात आपण पहिल्यांदा ज्या बेदाणे घेतले ते वजन करूनच घेतलेले होते आणि आता पाणी शोषून घेतल्यामुळे बेदाण्यांच्या वजनात झालेली वाढ यामध्ये आपला निष्कर्ष असा करायचा की बेदाण्यांसारखे पदार्थ पाणी शोषून घेतात आणि पाणी शोषल्यामुळे त्यांच्या वजनात आपल्याला काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येते। मात्र सर्व पाणी बेदाणे शोषून घेत नाहीत, काही पाणी आपल्याला मोजपत्रात शिल्लक दिसून येतं। हे देखील आपल्याला या ठिकाणी अनुमानात नोंदवायचं आहे। आता आपण यापुढे बघणार आहोत रिप्रोडक्शन आणि या ठिकाणी आपण अमिबा मधील द्विविभाजन आणि हायड्रा मधील मुकुलायन यांचा आपण अभ्यास करणार आहोत। अर्थातच हा अभ्यास आपण काचपट्टीच्या निरीक्षणातून करणार आहोत। आपल्या प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शित्राखाली आपण या काचपट्ट्या पाहणार आहोत की अमिबाचं द्विविभाजन कसं घडून येतं। अमिबा हा अधिजीव आहे, एकपेशीय अधिजीव आहे आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पुनरुत्पादनाची क्रिया होते तेव्हा पूर्ण वाढ झालेल्या अमिबाचं 2 वेगवेगळ्या अमिबांमध्ये विभाजन होताना दिसतं। हे विभाजन क्रमशः कसं होतं तर सर्वप्रथम त्याच्या केंद्रक द्रव्य विभागलं जातं आणि त्या अनुषंगाने पेशी द्रव्य देखील थोडं थोडं विभागलं जातं। नंतर एकाच केंद्रकापासून 2 वेगवेगळे केंद्रक तयार होतात आणि नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये पेशीद्रव्याचं पूर्णपणे विभाजन होऊन एका पूर्ण वाढ झालेल्या अमिबापासून 2 आपल्याला लहान लहान अमिबा तयार मिळतात। हे लहान अमिबा स्वतंत्रपणे जीवन जगू शकतात आणि मूळ पेशीसारखंच ते पुढे आकार धारण करू शकतात। त्यामुळे स्वतंत्रपणे जीवन जगण्यासाठी त्यांना दुसऱ्या कोणत्याही सजीवावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही। अशाच पद्धतीने आपण हायड्रा सारख्या प्राण्यामध्ये देखील मुकुलायन कसं घडून येतं ते पाहणार आहोत। मुकुलायन म्हणजेच मुकुल फुटणे म्हणजे मोड येणे। हायड्राच्या शरीराला एका बाजूला शरीराच्या एका भागात कोंब आल्याप्रमाणे काही विशिष्ट भागाची वाढ होते आणि त्यातून हायड्राच्या शरीरातील काही जीवद्रव्य त्या भागात जाते। कालांतराने हा कोंब आलेला भाग मोठा होतो आणि त्याला शुंडक येतात, मुख येतं आणि अजून काही काळानंतर त्याची पूर्ण वाढ होऊन हा तयार झालेला नवीन मुकुल मूळ हायड्रापासून वेगळा होतो आणि स्वतंत्र हायड्रा म्हणून
स्वतंत्ररित्या जीवन जगू लागतो। अशा पद्धतीने आपण अमिबा आणि हायड्रा या दोन जीवांचा पुनरुत्पादनाची क्रिया पाहणार आहोत। याची काचपट्टी आपल्या प्रयोगशाळेत असते। काचपट्टी पाहताना आपण या ठिकाणी जास्त शक्तीची बहिर्वक्र भिंग असलेली सूक्ष्मदर्शक वापरतो, ज्यामुळे आपल्याला या तिन्ही चारही आकृत्या त्याच्या ठिकाणी व्यवस्थित दिसतात आणि आपल्याला हे निरीक्षण लिहिता येतात, याची नोंद काढता येते। आपण धड्यात देखील हा भाग शिकतच आहोत की कसं ह्या ठिकाणी द्विविभाजन आणि मुकुलायनाची क्रिया घडून येते। आता आपण अजून एक प्रयोग या ठिकाणी पाहणार आहोत की ऍसिटिक आम्लाचे गुणधर्म अभ्यासणे। ऍसिटिक आम्ल अतिशय आल्हाददायक असा त्याचा वास असतो। सर्वप्रथम कोणताही आम्ल आपण पाहतो तेव्हा त्याचे भौतिक गुणधर्म अभ्यासाचे, मात्र कोणत्याही आम्लाचा विद्यार्थ्यांनी ताबडतोब त्याच्या जवळ जाऊन वास घ्यायचा नाही, तर थोडासा दुरूनच वास घ्यायचा आहे। जर आपल्याला हा वास त्रासदायक नाही असं जाणवलं तर त्याचा तुम्ही नंतर व्यवस्थितपणे वास घ्यायला काही हरकत नाही, मात्र जेव्हा आम्ल आणि आम्लाचे प्रयोग करतात तेव्हा तुम्ही काळजी घ्यायलाच पाहिजे। आल्हाददायक असा ऍसिटिक आम्लाचा वास तुम्हाला येईल। नंतर आपल्याला ऍसिटिक आम्लाचे वेगवेगळ्या पदार्थांवर होणारे गुणधर्म अभ्यासायचे आणि त्या ऍसिटिक आम्लाच्या वेगवेगळ्या निरीक्षणांची नोंद करून एकंदरीतच ऍसिटिक आम्ल कोणकोणत्या गोष्टींसाठी उपयुक्त आहे आणि त्याच्या रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे होतात हे निरीक्षण नोंदवायचे। रासायनिक समीकरणाद्वारे एखादं निरीक्षण नोंदवायला हरकत नाही आणि ऍसिटिक आम्ल हे तीव्र आम्ल नसून सौम्य आम्ल आहे हे अनुमानात लिहायला विसरू नका। नंतर आपण निरनिराळ्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास देखील या ठिकाणी पाहणार आहोत। निरनिराळ्या रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास बघताना आपण चुन्याची चुनकरी घेऊन त्यावर पाणी टाकणार आहोत। पेट्री डिश मध्ये किंवा व्हाईट डिश मध्ये आपण चुनकरीचे तुकडे घेणार आहोत आणि ह्याच्यावर आपण पाणी टाकल्यानंतर पाण्याची अचानकपणे वाफ आलेली बाहेर वर आपल्याला दिसून येते। तसंच जे चुनकरीचे खडे होते त्याची पावडर झालेली दिसून येते आणि आपल्याला जर आपण त्या पेट्री डिशला किंवा त्या बशीला बाहेरून हात लावला तर ती बशी आपल्याला गरम झालेली दिसते, म्हणजे ही उष्मादायी अभिक्रिया आहे। मग नेमकं काय घडून येतं? ही जी चुनकरी आपण घेतलेली आहे त्यावर जेव्हा आपण काही प्रमाणात पाणी शिंपडतो तेव्हा त्यातून आपल्याला पाण्याची वाफ बाहेर पडताना दिसते। तेथे तयार झालेल्या उष्णतेमुळे त्यावर टाकलेल्या पाण्याच्या काही थेंबांची वाफेत रूपांतर होऊन वाफ तयार होते। ही उष्णता पेट्री डिशने शोषल्यामुळे पेट्री डिश देखील आपल्याला गरम झाल्याची भासते आणि चुनकळीच्या खड्यांचं रूपांतर या ठिकाणी पावडर मध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं। ही सर्व निरीक्षण आपण त्या दिलेल्या तक्त्यामध्ये नोंदवायची आहेत। अशाच पद्धतीने आपण अपघटन, विस्थापन या सर्व अभिक्रियांची नोंद या ठिकाणी करायची आहे आणि आपण जेवढ्या अभिक्रिया करतोय त्यातील काही अभिक्रियांची समीकरणं आपल्याला इथे नोंदवणं आवश्यक आहे। अनुमान घेताना वेगवेगळ्या अभिक्रियेत काय काय झालं ते आपल्याला डिटेल मध्ये लिहायचं आहे, म्हणजे या अनुमानाचे पूर्ण गुण आपल्याला मिळू शकतात। या ठिकाणी आपण विज्ञान ब च्या सर्व प्रयोगांचा अभ्यास पाहिला आहे आणि आपल्याला याची विस्तृत माहिती आपल्या लेखामध्ये पाहायला मिळेलच।